आपले सकाराम दवसे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. अरे आधी झाले चला टाळ्या स्वागत. चला मी त्याला हँडओव्हर करतो. पुढे ते अशी सरकून द्या नाही. चालते चालते. आपल्या ग्रुपचे कॅप्टन राऊत सर, उपकॅप्टन पंडित सर, सर्व माझे सहकारी सदस्य, मी सखाराम दवसे हिंगोली आज रात्री झोप का येत नाही अरे या विषयावर बोलणार आहे. रात्री झोप का येत नाही या विषयावर बोलणार आहे. झोप माणसाच्या शरीराला आणि मेंदूला नैसर्गिक विश्रांती म्हणजे झोप. झोपताना माणसाचं शरीर हालत नसते, पण मेंदू काही प्रमाणात जागी असतो. झोप माणसाला जर आली विश्रांती मिळते, आपल्या मेंदूतला कचरा कमी होतो, आपल्या शरीरातील पेशींची दुरुस्ती होते, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मित्रांनो, विषय खूप महत्वाचा आहे प्रत्येकासाठी. माहितीच तो खूप महत्वाचा आहे. झोपेचे दोन प्रकार असतात, NREM and REM असे दोन प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणजे आपल्या डोळ्याची हालचाल होत नाही. त्याचे सुद्धा तीन प्रकार, साधी झोप, मध्यम झोप आणि गाढ झोप. या झोपेचे 4 एकूण विभागामध्ये विभागली जाते. प्रत्येक विभाग 90 मिनिटे ते 120 मिनिटे म्हणजे 1.5 तास ते 2 तासाचा आपल्याला एक टप्पा असतो. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे टप्पे पडतात. दुसऱ्या प्रकारामध्ये REM रॅपिड आय मुवमेंट, आपले पापणे किंवा आतल्यात असे हालचाल सुरू असते, अर्धवट झोपलेला असतो. माणसाला स्वप्न पडतात. स्वप्न हे 7 प्रकारचे असतात. अरे बापरे. त्या स्वप्नामध्ये आपल्याला भीती वाटते, नको ते प्रसंग आठवतात. परीक्षेला गेलो आणि माझा वेळच संपला, आता आज कसं जाऊ? अशा प्रकारचे स्वप्न असतात. मित्रांनो, स्वप्न हे आपल्या अनुभवातून घेतलेले असतात. सुरुवातीचं स्वप्न असो की सकाळचं स्वप्न असो, कोणतंही स्वप्न असो, आपलेच विचार आहेत हे लक्षात घ्या. शुभ शुभ काही नसते त्याच्यामध्ये, शुभ अशुभ काही नसते. झोप येणं माणसाला खूप चांगलं आहे. ज्यांना भरपूर झोप येते ते नशीबवान असतात. नींद भी क्या गजब मेहमान है, नींद भी क्या गजब मेहमान है. आंखों में तब आती है, आंखों में तब आती है जब प्यार परेशान है, जब प्यार परेशान है, जब प्यार परेशान है. झोप का येते माणसाला, झोप का येते? आपल्या शरीराला जर व्यायाम असला, आपल्या शरीराला जर व्यायाम असला आणि मेंदूला जर ताण असला तर झोप येते.
आपल्या शरीरासाठी विश्रांती घेण्यासाठी झोप असते. झोप ही आवश्यक आहे. जे शेतकरी असतात खूप काबाड कष्ट करतात, तरी पण एखाद्या दिवशी झोपच येत नाही. कारण त्या दिवशी मेंदूचं काम कमी झालेलं असते. मी दिवसभर मोबाईल बघायलो तरी मला झोप नाही, पण शारीरिक मेहनत कुठे, म्हणून झोप येत नसते. झोप येण्यासाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याची शारीरिक व्यायाम आणि बुद्धीचा सुद्धा व्यायाम झालाच पाहिजे, तरच माणसाला झोप येते. झोप नसलेले जगणे कोरडे. झोप नसलेले जगणे कोरडे आणि जगणे नसलेली झोप व्यर्थ. अरे बाप. झोप नसलेले जगणे कोरडे आणि जगणे नसलेली झोप व्यर्थ. या दोन्हीच्या सुसंगत संगतीमध्ये आयुष्य होते खऱ्या अर्थाने समर्थ, खऱ्या अर्थाने समर्थ, खऱ्या अर्थाने समर्थ. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा इकडे सुद्धा थोडस लक्ष द्या. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत, हे प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत. सर्व आपण सिनियर सिटीजन आहोत, आपलं वय जास्त झालेलं आहे, त्यामुळे सर्वांचे प्रॉब्लेम आहेत. त्यातला महत्वाचा प्रॉब्लेम निद्रानाश. झोप का येत नाही माणसाला, झोप का येत नाही म्हणजे निद्रानाश. इन्सोमिया म्हणजे निद्रानाश. बेडवर पडल्या पडल्या 2-3 घंटे झोप येत नाही, निद्रानाश आहे. झोपल्यानंतर प्रत्येक 2-2 तासाला जाग येते. प्रत्येक 2-2 तासाला जाग येते. झोप मोड होते आणि झोपच येत नाही. भांगे साहेब, आपला महत्वाचा प्रॉब्लेम आहे बरं. त्याच्यावर चर्चा आहे. मी खरा डॉक्टर वगैरे नाही, तरी पण बरीच त्यातली माहिती आहे. खरा डॉक्टर याच्यासाठी म्हणलो नाही की मी गव्हर्नमेंटला 2 वर्ष एक्सरे टेक्निशियन होतो. खोटा डॉक्टर होतो मी, खरा डॉक्टर नाही. तर आपली ही झोप का येत नाही? सकाळी 4 वाजता जाग येते आणि झोपच येत नाही. झोप पूर्ण होते तरी फ्रेश वाटत नाही. झोप पूर्ण होते तरी फ्रेश वाटत नाही. झोपेची क्वांटिटी पूर्ण पण क्वालिटी अपूर्ण. क्वांटिटी पूर्ण पण क्वालिटी अपूर्ण असते. हे सर्व निद्रा नसते. झोप न येण्याचे कारण आहेत. माणसाला झोप न येण्याचे कारण आहेत. दुसरं कारण आपल्याला असं सांगता येईल, माणसाला ट्रेस असतो, ओव्हर थिंकिंग असते. अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार जास्त येतात. आपले विचार सर्व भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये फिरतात. जोपर्यंत विचार आपले वर्तमान काळात येणार नाहीत तोपर्यंत झोप येत नाही. झोप येण्यासाठी चालू परिस्थितीच पाहिजे तरच झोप येते, अन्यथा झोप येत नाही. मित्रांनो, आपण सर्वजण, कोणी सर्व्हिसला असेल कोणी सर्व्हिसला नसेल, तरी पण प्रत्येकाचं वय 60च्या पुढे आहे. सिनियर सिटीजन आहोत. सर्वांचे जवळपास प्रॉब्लेम सारखे आहेत. आपण घरामध्ये, आपण, आपला मुलगा, आपली पत्नी आतापर्यंत आपलं सर्व ऐकत होती. आता आपल्या बाजूनं नसते, आता पोराच्या बाजूला. जेवायला सुद्धा मुलाला अगोदर असते, लक्षात घ्या. जोपर्यंत खिशात पैसा येतो तोपर्यंत घराचा दिवा, पाठीचा कणा अशा उपमा असतात. जेव्हा खिशातला पैसा कमी होतो
तेव्हा पुरुष हा ओझ बनून राहतो. ही दुनिया खूप व्यवहारिक आहे मित्रांनो. ही दुनिया खूप व्यवहारिक आहे. अनिष्ट गोष्टी, ज्या अनिष्ट गोष्टी, चांगल्या गोष्टी, चर्चा करणाऱ्या गोष्टी फक्त भाषणामध्ये आणि पुस्तकामध्येच चांगल्या वाटतात. सत्य तर हे आहे, सत्य तर हे आहे, माणसाची इज्जत त्याच्या स्वभावावर नसून त्याच्या कमाईवर ठरवल्या जाते. घरामध्ये सल्ला मसलत करताना अधून मधून टोमणे देतात आणि इज्जतीची जागा तिरस्कार घेतो. माणसाला लहानपणापासूनच आपल्याला असं शिकवण्यात येते की तुझा जन्म फक्त पैसे कमवण्यासाठी झालेला आहे. तुझा उद्देश पैसे कमावणे. पैसे कमावले तर देव, अन्यथा निर्जीव. माणसाला जणू काही यांनी मनी मशीनच संबोधलं आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या या छायेमध्ये, या प्रकारामध्ये, दुःखामध्ये रात्रीची झोपच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपूच शकत नाही. मित्रांनो, याला जीवन म्हणतात. जर झोप आली नाही तर या झोपेचे दुष्परिणाम काय? मनोविकार हा झोपेचा मूलभूत अभाव आहे. झोपेमुळे मनोविकार होऊ शकतो. ज्या माणसाला सतत सतत 3 दिवस झोप आली नाही पाटील, ज्या माणसाला सतत 3 दिवस झोप आली नाही तर तो माणूस वेडा होतो. जर माणसाला सतत दिवस रात्र 6 दिवस झोप आली नाही तर तो मरू शकतो. झोप हे फुलपाखरू आहे. त्याला आपण धरायचा, या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर जाते, हाती येत नाही. परंतु आपण जर खाली बसलो तर अलगद खांद्यावर येऊन बसते. अशी ती झोप लागते. वा वा वा, बढिया. रात्रीचा मोबाईल पाहणे एकदम चूक आणि घातक आहे. काही जण म्हणतात मग रात्रीचे आपण दारू पिऊ. चूक आहे, योग्य नाही. हे सुद्धा योग्य नाही. हे झोपेचे जे काय प्रकार, जे काही चर्चा केली, आता यानंतर आपल्याला चर्चा करायची आहे या झोपेचे उपाय काय उपाय आहेत. मग सांगा तुम्ही. तुम्ही एवढं सांगायला मला उपाय सुद्धा सांगा ना. त्या उपायामध्ये चर्चा करताना मी असं म्हणेल